आमचे सर्व गुणवंत विद्यार्थी नांदी आहे. मला वाटतं जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. या मांदी आहे. तू ऑनलाईन ब्लॉग्स वगैरे लिहितेस आणि तुझ्या जनरेशनच्या सर्व मुलांकडे ना मोबाईलचा तुमच्याकडे इझी ॲक्सेस आहे आणि तुम्ही जगाशी जोडलेले आहात सहज. तर बाहेरची जी संगत आहे किंवा तुझे फ्रेंड्स वगैरे ह्या सर्वांना बघताना तुला असं वाटतं का की जीवनविद्येची गरज ह्या सर्वांना सुद्धा आहे? विठ्ठल विठ्ठल सर्वांना आधी आणि सद्गुरूंना, मातृतुल्य माईंना, प्रल्हाद दादांना आणि मिलनमणींना पहिले तर मला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि त्याच्यानंतर ज्यांनी पण डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांचा सपोर्ट होता मला थ्रू आउट 10th किंवा आतापर्यंत, त्यांची कृतज्ञता व्यक्त करायची आहे. जसं तुम्ही बोलला की आम्हाला ॲक्सेस खूप इझिली आहे मोबाईल फोनचा. म्हणजे पियर प्रेशर आपण बोलतो यावेळेस की पियर प्रेशरमध्ये खूप काही गोष्टी येतात, त्याच्यामधून आपल्याला काय घ्यायचं आहे, काय चांगलं आहे ते पहिलं गोष्ट शिकवलं. त्याच्यानंतर सगळ्यांना जीवनविद्येची गरज स्पेशली आमच्या जनरेशनला आहे, कारण की आमची जनरेशनला दे नो द व्हॅल्यू ऑफ एम्स, गोल्स. तर खूप सगळ्यांचे हाय गोल्स आहेत. त्याच्यासाठी प्रयत्न तर बरोबर आहेच, पण त्याच्यासोबत व्हिज्युअलायझेशनचे पर्सनली माझ्याकडे 2 असे किस्से, मेजर इव्हेंट्स जे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. पहिलं होतं की जसं माझं 10th स्टार्ट झालं होतं तर मम्माने एका पेपरवरती माझं जसं बोर्डचा रिझल्टचा शीट येते त्याच्यामध्ये जे सगळे सब्जेक्ट्स होते त्याच्यापुढे 100 out of 100 हे माझ्या समोर नेहमी असायचं. तर जेव्हा पण मी अभ्यास केलाय ते बघताच केलंय आणि सबकॉन्शियसली ते कुठेतरी रजिस्टर झालंय. सो ते त्याच्या टुवर्ड्स दॅट ओनली आय वर्कड ऑलवेज. आणि हे एम म्हणजे ते आधीपासून सेट होतं. सो दॅट इज फर्स्ट थिंग दॅट आय वुड से की व्हिज्युअलायझेशनमुळे ते खूप झालं आहे. एव्हरी नाईट जेव्हा म्हणजे रिझल्ट येईल असं मी ते इमॅजिन करत गेली आहे. आणि जेव्हा रिझल्ट आला तेव्हा आय वॉज इन जर्मनी. आमचं जर्मन एक्सचेंज चालू होतं आणि हे पण जर्मन एक्सचेंज पण व्हिज्युअलायझेशनमुळे झालं आहे. बिकॉज एक खूप हार्ड एंट्रन्स होती एका जर्मन एक्सचेंजमध्ये जाण्याची. तर त्याच्यासाठी तो जर्मन एक्झाम पास करावी लागते आणि त्याच्यानंतर वी कॅन गो टू जर्मनी फॉर 3 weeks. सो तेव्हा होतं आणि ते पण तेव्हा जसं मी इमॅजिन केलेलं की मी मम्माला फोन करेन विचारायला की केवढं मार्क्स आहेत आणि एक्झॅक्टली तसंच झालं. ते एक आहे. आणि व्हिज्युअलायझेशनचा जो दुसरा किस्सा आहे तो तेव्हा झाला होता जेव्हा माझं सिंगिंगची एक्झाम होती. आता मी विशारदसाठी प्रिपेअर करते म्हणजे फायनल इयर. आणि त्याचं आदलं वर्ष माझ्यासाठी स्पेशली खूप हार्ड जात होतं कारण की 10वी होती आणि ते दोन्हीही मॅनेज करणं जसं गौरीने बोललं खूप हार्ड होऊन जातं. तर प्रायोरिटायझिंग गेट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तर ते दोन्ही मॅनेज करायचं होतं कारण की जर असं असतं की जर तुम्ही एका वर्षात ती एकच एक्झाम देऊ शकता वोकलची गांधर्वमधून. तर जर मी स्किप केली असती तर माझं 1 वर्ष ते कुठेतरी वाया गेलं असतं. तर म्हणून ते दोन्हीही बॅलन्स आउट करायचं होतं. आणि खूप भीती वाटत होती कारण की सिलेबस जास्त होता, 10th होती, एक्झाम्स चालू होते. तर त्याच्यामुळे ते आय थिंक समवेअर ते व्हिज्युअलायझेशन आणि ग्रॅटिट्यूडमुळे ते दोन्ही थिंग घडून आले. द थर्ड पॉईंट की ग्रॅटिट्यूडमुळे एव्हरी नाईट जेव्हा मी म्हणजे झोपायची तेव्हा ज्यांचा पण हात आहे मला जीवनविद्येत आजी बाबांनी आणलंय. आणि म्हणजे लहानपणी ते मला सगळ्या क्लासेसला सोडायचे. जे पण मी आहे, जे पण थोडंफार मी अचीव केलं ते सगळं त्यांच्यामुळे, सगळं क्रेडिट त्यांना जातं. सो दॅट इज वन ऑफ द थिंग्स की ग्रॅटिट्यूड राहणं म्हणजे आशा आजी आणि सरिता काकी ह्यांनी एवढं लहानपणापासून मी चिंतामणी बालसंस्कार केंद्रात जायची तर एवढं मला शिकवलं आहे. आणि लहान म्हणजे इवन बिफोर मी स्कूलला ॲडमिशन घेतलेलं मी चिंतामणी बालसंस्कार केंद्रात जायची आजीसोबत. कुठेतरी त्याचा लहानपणापासून सबकॉन्शियसली इफेक्ट राहिला आहे. आणि दॅट इज वाय आय एम व्हेरी ग्रेटफुल की सगळ्यांनाच ज्यांनी मला हेल्प केलं या जर्नीमध्ये. खूप छान आहे. म्हणजे नॉवेल्स लिहिणं असेल, ब्लॉग्स लिहिणं असेल आणि हे सगळं. पण तुला असं का वाटलं की आपण इतरही गोष्टी कराव्या? कारण अभ्यास केला नसता आणि चांगले मार्क मिळवले तरी झालंच असतं ना. पण हे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजची गरज वाटते का? सो लहानपणापासून एक गोष्ट नेहमीच मला सांगितली गेली आहे लाईक स्वयंसूचनाने की आय विल गो ॲट द टॉप. आणि त्या टॉपला जाण्यासाठी आपण एक स्टँडआउट फॅक्टर असणं खूप गरजेचं आहे. आणि आपण कसं मला सांगितलं गेलं की आपण अभ्यास करतोय ते बरोबर आहे, अभ्यासात पण टॉपमध्ये जायला पाहिजे. बट तो स्टँडआउट फॅक्टर आणण्यासाठी आपण दुसरी गोष्ट पण करायला पाहिजे ज्याच्याने आणि त्याच्यामध्ये पण टॉपमध्ये जायला पाहिजे जे तुम्हाला एक असं
तुम्ही असं लोकांमध्ये बसला आहात आणि तुम्हाला कोणी बोलवलं आणि तुम्हाला बोलायला सांगितलं, तुम्हाला ते बोलायला येईल, तुम्हाला काही परफॉर्म करायला सांगितलं, ते परफॉर्म करायला येईल, तर ते खूप इम्पॉर्टंट राहतं की तुम्हाला कुठला तरी आयडिया, तुम्ही असा एक कुठला तरी फील्ड चूज करा ज्याच्यामध्ये तुम्ही खूप पुढे जाल की, आणि ते तुम्ही कुठेही म्हणजे परफॉर्म करू शकता. की एवढं सगळ्या गोष्टी करताना एक गोष्ट जी नेहमी लक्षात ठेवली आहे मी, ती म्हणजे संगत. लहानपणापासून एक छोटासा सर्कल, म्हणजे लहानपणी आपले खूप सारे मित्र असतात, पण जसं जसं आपण मोठे होतो काही मित्र लांब जातात, काही मित्रांसोबत आपलं जमतं, नाही जमत. तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे असे काही मित्र असे ठेवायला खूप गरजेचे आहेत जे आपल्याला ग्रो करायला हेल्प करतील. म्हणजे एक हेल्दी कॉम्पिटिशन आपण म्हणतो की ते दोन्ही आपण सपोर्ट करायला. बिकॉज कधी कधी असं असतं की आता सगळे जसे बोलतायत की आपलं एक सेल्फ मोटिवेशन असतं, पण कधी कधी असं नेहमीच नसतं की ते सेल्फ मोटिवेशन सगळ्यांकडे असतं, किंवा कधी कधी ते कुठेतरी मागे पडू शकतं. त्याच्यासाठी आपल्या सेम एजचा एक कोणीतरी पर्सन जो आपल्याला नेहमी मोटिवेट करत राहील की आणि तुम्ही पण त्याला मोटिवेट